माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त खमंग चुरचुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा आणि अगदी कमी तेलकट, कमी तेलातच हा चिवडा आपण तयार करणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी 2 कप इतके पातळ पोहे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे. तर एक जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये हे पोहे आपण सगळे भाजून घेणार आहोत. तर साधारण ना 6 ते 7 मिनिटात आपले पोहे अगदी चुरचुरीत होतात. इथे सुरुवातीला मी कालथ्याने अगदी 1-2 मिनिटं हलवून घेतलेत. आणि नंतर इथे एक कपडा घेतलेला आहे आणि त्याने ही कढई अशी हलवून घ्यायची आहे. दर 2 मिनिटांनी ना सगळ्या बाजूंनी अशी कढई हलवून घ्यायची. याने काय होणार आहे, की आपले पोहे ना तुटत नाहीत. अख्खेच्या अख्खे पोहे आपले इथे राहतात आणि चिवडा देखील अगदी खमंग असा आपला तयार होतो. तर सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असे पोहे भाजले जातात असं कपड्याने आपण कढई हलवून घेतल्यामुळे आणि अगदी 6 ते 7 मिनिटात आपले हे पोहे अगदी चुरचुरीत होतात. तर इथे पोहे माझे भाजून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये इथे मी 2 डाव तेल घेतलेलं आहे. अगदी ह्या कमी तेलातच आपण हा चिवडा तयार करणार आहोत. आता इथे साधारण अर्धी वाटी इतके मी दाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे. ते तेलावर त्या परतवून घ्यायचे, भाजून घ्यायचे आणि पोह्यांवरच काढून घेणार आहेत दाणे मी. आता इथे 1 चमचा मी काजू घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहेत. ते देखील अगदी लालसर होईपर्यंत भाजायचे आणि काढून घ्यायचे पोह्यांवर. आता इथे मी 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अगदी चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला हे तेलावर परतवून घ्यायचे आहे आणि मग 2 चमचे इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. मिनिटभरासाठी डाळ परतवून झाली, की यामध्ये आपल्याला बेदाणे घालायचे. तर बेदाणे देखील इथे ऑप्शनल आहेत. तुम्हाला नसतील आवडत काजू बेदाणा नाही घातलात तरी चालेल. मिनिटभरासाठी परतवून घेतलं आणि अगदी अर्धा चमचा इथे आता मी हळद घातलेली आहे. 2 कप पोह्यांसाठी अर्धा चमचा हळद पुरेशी आहे. आता यामध्ये जे आपले भाजलेले पोहे आहेत ते घालूया आणि त्यावर चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे मी. मिक्स करून घेऊयात पोहे. अगदी हलक्या हाताने इथे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे ना आपण आता डबल पोहे हे भाजून घेतोय, त्यामुळे आपला चिवडा इतका खमंग आणि चुरचुरीत होतो ना आणि बरेच दिवस तसाच टिकतो तो. बरेच दिवस राहत नाही, पण तरीही जितके दिवस असतो तितके दिवस अगदी छान खमंग आणि चुरचुरीत असा हा पोह्यांचा चिवडा आपला तयार होतो. तर इथे आता सगळ्या बाजूंनी व्यवस्थित अशी कढई मी फिरवून घेते आणि मस्त आपला चिवडा इथे तयार झालेला आहे. इथे आता तुम्हाला जरी कलर थोडा अंधुक दिसत असला तरी हळद घालण्याची घाई करू नका. नाही, कारण हळू चिवड्याला आपल्या रंग चढत जातो आणि मस्त असा चुरचुरीत चिवडा हा तयार झालेला आहे. मुलांना टिफिनला द्यायला किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा चिवडा आवडतो. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.